नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज रविवार 15 मार्च 2026 आज रात्री मध्यरात्रीला विदर्भ आणि मराठवाड्यातील या 11 जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली आहे। पाहूयात मित्रांनो, याबद्दलची सविस्तर माहिती कोणत्या जिल्ह्यात पाऊस जोरदार राहणार तर कोणत्या जिल्ह्यात हलका राहणार ते। तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील काही भागात आज ढगाळ हवामान तयार झाले असून बहुतांशी ठिकाणी गेल्या 2 दिवसापासून उन्हाचा चटका वाढलेला आहे। तर राज्यात आजपासून पुढील 5 दिवस काही ठिकाणी हलक्या आणि वादळी पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे। तर प्रामुख्याने आज रात्री मध्यरात्रीला अहिल्यानगर, पुणे, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर तसेच गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यात आजपासून पुढील 4 दिवस काही ठिकाणी विजा आणि ढगाच्या गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तसेच वर्धा, अमरावती, नागपूर या जिल्ह्यात बुधवारी तसेच कोल्हापूर या जिल्ह्यात मंगळवारी आणि बुधवारी या दोन्ही दिवसात ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे। तर सिंधुदुर्ग, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात सोमवारी काही भागात ढगाच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। तर मित्रांनो, अशाच हवामानाच्या प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।